मित्रांनो नमस्कार. आणि नेहमीप्रमाणेच बिस्टॉकच्या निमित्ताने आपण विविध अशा व्यावसायिकांबरोबर चर्चा करत असतो, त्यांची माहिती घेत असतो आणि या निमित्ताने त्यांच्याकडनं यूट्यूबर्सच्या करता म्हणा, आम जनतेकरता म्हणा, त्यांच्या व्यवसायाशी निगडीत असे काही प्रश्न आपण त्यांना विचारत असतो. आज महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये कारवी ॲड एजन्सीच्या कविता साळी या आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. सर्वप्रथम तुमचं स्वागत. मॅडम, एक एंटरप्रेनर म्हणून तुम्ही ज्यावेळेला स्वतःला बघता, तेव्हा या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात? म्हणजे तुम्ही ग्राफिक म्हणूनची सुरुवात तुमची कशी झाली हे सांगाल का? ॲक्च्युली येस, मला खूप आवडेल सांगायला. थँक्यू. ॲक्च्युअली मी फायनान्स फील्डची. माझं एम बी ए झालं आहे माझं एम बी ए झालं आहे फायनान्समध्ये. आणि फायनान्स करतानाच आम्हाला एक ॲडव्हर्टायझिंग म्हणून सब्जेक्ट होता 6 महिन्याचा. त्यासाठी मला इंटर्नशिप करायची होती. तर मी एका ॲड एजन्सीमध्ये काम केलं. तिथे माझं जे क्रिएटिव्ह वर्क पाहिलं गेलं, तेव्हा तिकडचे जे मेन ओनर होते त्यांनी मला पार्टनरशिप ऑफर केली. तर मग आता माझं शिक्षण चालू होतं, त्यामुळे मी तेव्हा ती नाही म्हटलं. त्याच्यानंतर मग फायनान्ससाठी म्हणून मला एका न्यूजपेपरमध्ये स्पेस सेलिंगमध्ये इंटर्नशिप मिळाली. तर तिकडे काम करत असताना म्हणजे तिकडेही मला ऑफर देण्यात आली की तुम्ही इथे नंतर मग तुमची इंटर्नशिप नंतर मग तुम्ही इथे जॉईन होऊ शकता. हे मी माझ्या फॅमिलीबरोबर शेअर केलं. तर माझा भाऊ हा युनियन लीडर आहे. त्याने ॲक्च्युली ही ऑफर होती ती खूप असं म्हणजे म्हणतात ना की प्राऊड मोमेंट होता, की म्हणजे एक इंटर्न म्हणून गेली आहे आणि तिथे जॉबची ऑफर आलेली आहे. तर मी हे प्राऊडली सांगायला गेली, तेव्हा माझ्या घरनं मला हे सांगितलं गेलं की तू जर का बिझनेस प्रोव्हायडर म्हणजे जॉब प्रोव्हायडर बनू शकतेस, तर तू जॉब का करतेस? तिथून मला थोडीशी कल्पना आली की नाही, आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये हा उल्लेख आला की घरनं तुम्हाला सपोर्ट चांगला मिळाला. तर तुमचं कुटुंब, त्या कुटुंबाचा तुम्हाला कितपत या तुमच्या व्यवसायाशी तुम्हाला सपोर्ट मिळतो, हे आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. मला खरंच खूपच सपोर्ट मिळतो माझ्या घरनं. कारण मला क्रिएटिव्ह डिझाईन म्हटलं की आम्हाला रात्रभर काम करावं लागतं. कधी-कधी कुणाचं अर्जंट असतं, तर खूप म्हणजे अक्षरशः कधी-कधी 2-2 दिवस आम्ही झोपत नाही. तर माझी टीम आणि माझ्या घरची व्यक्ती सगळ्यांचं मला खूप सहकार्य आहे. म्हणजे मी थँक्स म्हणते की मला अशी फॅमिली मिळाली आहे. माझं हसबंड जितेंद्र साळी, माझी दोन्ही मुलं ऋत्विज साळी, अर्णव साळी. एक नक्कीच प्रश्न विचारावंसं वाटतं की ग्राफिक डिझायनिंगमध्ये नक्की काय काय येतं? म्हणजे अनेकांना हे फील्ड असं आहे ना की त्या क्षेत्रामध्ये नक्की काय काय येतं हे माहिती करून घ्यायची इच्छा निर्माण झाली. तर ग्राफिकमध्ये काय काय येतं? ग्राफिकमध्ये सगळं काही येतं. म्हणजे अगदी हा एक समुद्र आहे, ज्याचा आपण तळ गाठू शकत नाही. तुम्ही काहीही बोला, तिथे ग्राफिक हे आहेच. म्हणजे कोणतंही क्रिएटिव्ह डिझाईन, क्रिएटिव्हिटी म्हटलं की ग्राफिक हे आलंच. आता जसं आपलं नवीन स्टार्टअप असेल किंवा कोणताही आता चालू बिझनेस असेल, तर त्याला आपण हे करतो. तुम्हाला सोशल मीडिया आता भरपूर हे अवेअरनेस झालेला आहे. तर सोशल मीडियावरती जर का आणायचं असेल, तर तुम्हाला त्याचं क्रिएटिव्ह लागतं. ज्याने तुम्ही काय बिझनेस करत आहात, तुमचा बिझनेसचं काय स्वरूप आहे किंवा तुमच्या काही नवीन ऑफर आहेत, त्यासाठी तुम्हाला ग्राफिक हे लागतंच. तर बस. अ, एक गोष्ट आहे की समजा लोक स्पेसिफिक लोगो तयार करतात आणि ते त्यांच्या मनातली कल्पना तुमच्यासमोर मांडतात की आम्हाला असा असा लोगो करून पाहिजे. तर मग तो लोगो तयार करण्याकरता तुमची कसरत कशी सुरू असते? लोगो डिझायनिंग हा मोठा टास्क आहे आम्हा ग्राफिक डिझायनरसाठी. फारच मोठं हे आहे की ॲक्च्युअली समोरच्याच्या मनात एक असतं आणि आम्हाला त्यांना द्यायचं असतं दुसरं. कारण आम्ही इतकी वर्ष हे लोगो डिझायनिंग करत आहोत, त्यामुळे एखाद्याच्या बिझनेससाठी कोणता लोगो योग्य आहे आणि लोगो म्हणजे काय असतं की तुमचा बिझनेसचं स्वरूप काय आहे, तुम्ही काय आहे, ते एका पिक्चरमध्ये तुम्हाला सगळं दाखवायचं असतं फक्त. आणि जो ओनर असतो त्याचं काहीतरी वेगळंच व्हिज्युअल आहे, तो कुठून तरी बघून आलेला असतो.
तर आम्हाला त्याला ते समजावं लागतं. पुन्हा मग त्याच्याबरोबर 3-4 मीटिंग करावे लागतात. त्याच्यानंतर त्याला वेगवेगळे लोगो डिझाईन करून द्यावे लागतात आणि त्यानंतर मग म्हणजे आमची सोच आणि त्याची हे आवड ह्याची सांगड घालून एक लोगो डिझाईन होतो, जो त्याच्यासाठी खूपच सक्सेसफुल असतो. एक जाता जाता मनातला प्रश्न की जो आता आजकाल बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना विचारला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक प्रकार आलेला आहे. इंटिरियर तुम्ही ज्याला डिझायनिंग करता त्यावेळेला किंवा अगदी म्हणजे आर्किटेक्ट असतील किंवा तुमच्यासारखे लोगो बनवणार असतील, फॅशन डिझायनिंग असेल, डिझायनिंग प्रकार या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कस्टमरकडे पण विविध असे पर्याय उपलब्ध असतात. पण जे मनातलं जे आहे म्हणजे त्याला ज्याला आर्ट म्हणतो, त्या आर्टवरती त्याचा कितपत इफेक्ट आता पडू लागला आहे किंवा पडू शकतो का? तुमचं काय मत आहे? माझ्या मते नाही पडू शकत. कारण हे एआय हा एक सेट मेन्यू आहे आणि आपण जर का आता एखाद्या आई आपल्या मुलांसाठी तिच्या आवडीनुसार त्यांच्यासाठी जे पोषक आहे, जे योग्य आहे ते जेवण बनवते. तसंच आम्ही आमच्या बिझनेस जे काही क्लायंट्स असतील त्यांच्यासाठी जे योग्य आहे तशा प्रकारे आम्ही डिझाईन आणि फ्रूटफुल मीन्स सक्सेसफुली समोरच्याला कळलं पाहिजे अशा प्रकारचं डिझाईन बनवलं जातं. तर एआयची हेल्पच होते, नुकसान असं काही नाही आहे. बस. आज आपल्यामध्ये कारवी ॲड एजन्सीच्या कविता साळी आल्या होत्या आणि त्यांच्याशी आपण मनमोकळेरित्या गप्पा मारल्या. या निमित्ताने आपण ग्राफिक डिझायनिंग या क्षेत्राच्या संदर्भातले काही प्रश्न त्यांना विचारले. त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. मी परत एकदा महाराष्ट्र बिझनेस क्लबच्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने या स्टॉकच्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी हिदकूच करू शकलो त्याबद्दल आणि तुम्ही मनमोकळेरित्या इथे बोललात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.